जर आपण त्या FCO चे रूल जर फॉलो नाही केलेत तर आपल्याला पुढे जाऊन आपल्या उत्पादनावर, आपल्या ब्रँडवर मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होऊ शकतो. जर FCO चा कंप्लायन्स आपण पूर्ण नाही केला तर आपण त्या बिझनेस पासून पण मुकू शकतो किंवा बाहेर पडू बिझनेस पण 100% आपल्याला बंद करावा. बरोबर. नमस्कार, मी चंद्रसेन भोसले आपल्या सर्वांचं ॲग्रोडेपच्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आज या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये फर्टिलायझर आणि बायोस्टिम्युलंट्स याचं उत्पादन किंवा मार्केटिंग करत असताना FCO कंप्लायन्स करणं गरजेचं असतं. पण हा जो कंप्लायन्स आहे हा कायदेशीररित्या तर महत्वाचा आहेच, पण सगळ्यात महत्वाचं ही आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे. मग हा जो कंप्लायन्स आहे हा करत असताना बरेच जे उत्पादक किंवा मार्केटर जे आहेत हे छोट्या चुका करतात आणि ह्या चुकांचं रूपांतर जे आहे हे मोठ्या कारवाईमध्ये होतं. मग याच्यावरतीच उपाय म्हणून आज आपण एक महत्वाचा असा नॉलेज सेशन घेऊन आलो आणि याच्यासाठीच आज आपल्याला या ठिकाणी डॉक्टर रामचंद्र दायगुडे सर, जी की कमिशनरेट ऑफ ॲग्रिकल्चर, सेंट्रल बिल्डिंग पुणे या ठिकाणी ते टेक्निकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. तर या सेशनसाठी आपण सर्वांनी सजग राहा, कारण हे जे काही सेशन आहे हे खत उत्पादक, डीलर, मार्केटर, त्याचबरोबर शेतकरी आणि जेही इच्छुक ज्यांना हे ज्ञान घेणं महत्वाचं वाटतं त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा ठरणार आहे. तर आपण सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे हा संपूर्ण नीट पहा, व्यवस्थित माहिती घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे हा आपणासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल अशी आशा बाळगतो. आणि चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार सर. नमस्ते. मी आपलं ॲग्रोडेपच्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो सर. तर पहिला असा महत्वाचा प्रश्न असा आहे की FCOचा जर कंप्लायन्स आहे तो कंप्लायन्स जर कोणत्याही कंपनीने नाही केला तर त्यांना कुठले परिणाम भोगावे लागू शकतात? येस, चांगला प्रश्न आहे. FCO म्हणण्यापेक्षा शेती क्षेत्रामध्ये महत्वाच्या 3 निविष्ठा आहेत: खते, बियाणे आणि कीटकनाशके. बरोबर. ज्या कृषी निविष्ठा आहेत त्याच्यामध्ये क्रुशियल इनपुट जे आहे ते बियाणे आहे. आणि नंतर बियाणे पेरल्यानंतर ज्या वेळेस पीक येतं तर ते खताचं नियोजन करताना खत वापर कशा पद्धतीनं केला पाहिजे किंवा त्या खताची प्रत कशी पाहिजे यासाठी प्रत्येक उत्पादकाला किंवा विक्रेत्याला हा नियम घालून दिलेला आहे. एक ऍक्ट आहे, एक लॉ ऑर्डर आहे, त्यालाच आपण फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर असं म्हणतो. हा जो FCO आहे तो आपला जो इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट 1955चा आहे, अत्यावश्यक सेवा अधिनियम, त्या 1955 त्या EC अंतर्गत क्लॉज 3 कलम 3 अंतर्गत ह्या FCO ची फॉर्म्युलेशन केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात FCO तयार झालेला आहे. मग त्याच्यामध्ये जे क्लॉजेस आहेत त्याच्यामध्ये गुणवत्तेच्या अनुषंगानं, विक्रीच्या अनुषंगानं, उत्पादनाच्या अनुषंगानं सर्व काही नियम त्या फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर मध्ये दिलेले आहेत. मग आपण म्हणणार की बाबा FCO तर उत्पादकाला किंवा शेतकऱ्याला तो माहित नाही, पण जरी तो माहित नसला तर शासनाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या जे विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठाच्या माध्यमातून आपण त्या FCO ची अंमलबजावणी किंवा शेतकऱ्यांपर्यंत FCO साठी काम करत असतो. ओके. पण आपला प्रश्न आहे की सर, जर कंप्लायन्स नाही झाला FCOचा तर काय इम्पॅक्ट त्याचा येऊ शकतो कंपनीवर? आता बघा, कुठल्याही क्षेत्रामध्ये आता तुम्ही म्हटला की बाबा हे स्पर्धात्मक युग आहे. या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर आपला जर प्रोडक्ट हा जर क्वालिटी आणि लिगली जर मार्केटमध्ये तो उतरवायचा असेल तर त्याचे लिगल कंप्लायन्स करणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर. कारण FCO हा ECA अंतर्गत तयार झालेला असल्या कारणानं ECA हा अतिशय कडक नियम आहे. त्यामुळं FCO ला घाबरून जाण्याची पण आवश्यकता नाहीये, कारण त्याच्यामध्ये संधी दिलेली आहे प्रत्येकाला सुधारण्याची किंवा त्याचा रूल फॉलो करण्याची. जर आपण त्या FCO चे रूल जर फॉलो नाही केलेत तर आपल्याला पुढे जाऊन
आपल्या उत्पादनावर, आपल्या ब्रँडवर मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि अंतिम सत्य असं आहे, जर एफसीओचा कंप्लायन्स आपण पूर्ण नाही केला तर आपण त्या बिझनेस पासून पण मुकू शकतो किंवा बिझनेस पण 100% आपल्याला बंद करावा लागेल. त्यामुळे एफसीओचे कंप्लायन्स खूप गरजेचे आहेत. त्याला म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो, एफसीओचा बाऊ न करता एक चांगल्या प्रकारे जर कंप्लायन्स केला तर मार्केटमध्ये आपलं चांगलं नाव होईल, दर्जेदार कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध होते. बरोबर. मग हे जे काही एफसीओचं कंप्लायन्स आहे तो हा करत असताना एक जनरली जे काही उत्पादक आहेत किंवा मार्केटर आहेत यांच्याकडून कोणत्या अशा चुका होतात ज्याच्यामुळे लायसन्स सस्पेंड होऊ शकतं किंवा ते रद्द होऊ शकतं? हे बघा, आता एफसीओच्या अंतर्गत जवळजवळ 39 क्लॉजेस आहेत. मग ते 39 क्लॉजेस आणि जवळजवळ 8 शेड्यूल आहेत. बरोबर. त्या शेड्यूल अंतर्गत प्रत्येक क्लॉज अंतर्गत वेगवेगळी आपण म्हणतो वेगवेगळे पेनाल्टी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसिजर दिलेल्या आहेत. जर आपण कंप्लायन्स तो पूर्ण नाही केला तर त्या एफसीओ मध्ये संधी पण आहे आपल्याला सुधारायला. कारण एकदा चूक केली म्हणजे ती काय अंतिम चूक आहे असं नाहीये. बरोबर. संधी पण दिली जाते. बरोबर. पण एफसीओच्या अंतर्गत जे कंप्लायन्स आहेत ते जर आपण म्हणजे उत्पादक चुका कुठं करतात मी सांगतो. आता मी आयुक्तालय स्तरावर काम करत असताना एक मेजर चुका माझ्या लक्षात अशा आलेल्या आहेत की बरेचसे उत्पादक असे असतात की त्यांचं विकण्यावर जास्त भर असतो. डोंट माइंड, तो असायला पण पाहिजे, विकायला भर, पण जे हे लिगल कंप्लायन्स आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. कारण तुमची ऍडमिनिस्ट्रेशन जर लिगलचं व्यवस्थित नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये उतरून काही उपयोग नाही. त्यामुळं एफसीओचे कंप्लायन्स करत असताना त्याच्यामध्ये चुका कुठं करतात. आता परवाना काढताना आपण परवाना देतो उत्पादनाचा, तर त्या समजा एखादी खताची फॅक्टरी आपल्याला सुरू करायची आहे, मग ते उत्पादनाचे असू देत किंवा इम्पोर्ट करून ते विक्रीचे असू देत, ते करत असताना पहिल्यांदा माझं कर्तव्य काय पाहिजे, बाबा लिगल कंप्लायन्स काय आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा एखादं उत्पादनाचं लायसन गृहीत धरूया, तर उत्पादकाला काय आवश्यक आहे, त्याला लागणाऱ्या कुठले लायसन्स गरजेचे आहेत हे मी पहिले डोक्यात ठेवलं पाहिजे. बरं, मग ती जर लायसन मला आवश्यक आहे तर मग तिथं जागा कुठली असली पाहिजे, मग त्या जागेवर मग कंपनीच्या नावानं जागा आहे का, कंपनीच्या नावानं जागा असेल तर मग रेंट अग्रीमेंटची गरज नाहीये. जर नसेल तर ते रेंट अग्रीमेंट लिगली करून घेणं माझ्यासाठी आवश्यक आहे. त्याचं गोडवान मी राज्यामध्ये किंवा इतर राज्यामध्ये कुठं कुठं करणार आहे त्या ठिकाणचं रेंट अग्रीमेंट माझं असलं पाहिजे. तिथं टेक्निकल पर्सन माझा घेतला पाहिजे. आणि रोजचे जे एफसीओच्या रिलेटेड जे काही इश्यू आहेत त्याच्यासाठी डेडिकेटेड अपॉइंटमेंट केली पाहिजेत म्हणजे पर्सनची त्या क्षेत्रामधली. बरोबर. मग बऱ्याचदा काय होतं की मार्केटमध्ये असे काही प्रोडक्ट असतात की ज्याच्यावरती काही म्हणजे ज्याचं रजिस्ट्रेशन नसतं किंवा ज्याच्यामध्ये काही चुकीचे दावे किंवा फॉल्स क्लेम्स केलेले असतात. येस. तर मग असे जे काही गोष्टी आहेत त्याच्यावरती काय कारवाई होऊ शकते? हे बघा, आता कसं आहे, तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये कुठल्याही क्षेत्राचा विचार केला तर मार्केटमध्ये प्रोडक्ट तुम्हाला ज्यावेळेस विकता तुम्ही एक स्टँडर्ड प्रोसिजर ठरलेली आहे. कारण ऍक्ट अंतर्गत हे सगळे तयार झाल्यामुळे किंवा क्लेम तुम्ही काय केला पाहिजे किंवा तुमच्या प्रोडक्टमध्ये अवेलेबल काय आहे, तर ते तुम्ही क्लेम करताना ते क्लेम तुमचे रियालिटी बेसवर पाहिजे. म्हणजे फॉल्स क्लेम करून चालणार नाही की बाबा आता उदाहरणार्थ आपण घेतलं एखादं वॉटर सोल्युबल मिक्सर फर्टिलायझर आहे आणि त्याच्यामध्ये आपण म्हटलं की बाबा NPK विथ मायक्रोन्यूट्रिएंट, पण कुठलं मायक्रोन्यूट्रिएंट, बरोबर, हे स्पेसिफिक, कारण कायद्यानं त्याला दिलेलं आहे की बाबा प्रत्येक जे प्लांट इसेन्शियल न्यूट्रिएंट आहेत त्या प्लांट इसेन्शियल न्यूट्रिएंटचा त्या पिकाला किंवा क्रॉप स्पेसिफिक म्हणा किंवा सॉइल स्पेसिफिक पण काही अशा ग्रेड आहेत, तर त्याचा क्लेम करताना तुम्ही स्पेसिफिक त्याचं कंपोजिशन टाकलं पाहिजे. मग आपण काय म्हणतो की NPK प्लस मायक्रोन्यूट्रिएंट, पण किती असं, कारण लहान मोठ्या, आता मेडिसिनच्या उदाहरण घेतलं आपण तर मोठ्या मुलाची गोळी छोट्या मुलाला देऊन चालेल का? नाही, कारण तिथं ते MG मध्ये त्याचं कंपोजिशन लिहिलेलं असते. तसंच एक खताचं आहे. सॉइल म्हणजे एक जीवच आहे. बरोबर. जर त्या पीक म्हणजे एक सजीवच आहे ना, कारण त्याला लागणार खताची मात्रा आपण किती देणार आहे हे जर आपल्याला क्लेम करता येत नसेल तर मग आपण कुठंतरी त्या शेतकऱ्याची फसवणूक करतो आहे आणि आपण
कुठल्या मार्केटमधल्या भूलथापाला बळी पडतो. बरेचसे उत्पादक काय होतात की बाबा त्यांना मार्केटमध्ये कोणतरी ऐकत असते की बाबा नाही असं कसं बी विकलं तरी चालतंय, पण तसं नाहीये. कायद्यानं त्याला सांगितलेलं आहे की बाबा जे प्लांट इसेन्शियल न्यूट्रिएंट आहेत त्याचं कंपोजिशन क्रॉप स्पेसिफिक आहे, सॉइल स्पेसिफिक आहे. त्यामुळं फॉल्स क्लेम न करता जे म्हणजे आता क्लेम करताना तुम्ही क्लेमचा जर विषय काढला, आता खताच्या बाबतीमध्ये क्लेम करताना कसं आहे बघा, त्याची गुणवत्ता ज्यावेळेस आपण खताची एखाद्या चेक करतो, अनालायसिस करतो, ती गुणवत्ता कशाच्या बेसिसवर आपण अनालायसिस करतो, त्याच्यामध्ये असणारं न्यूट्रिएंट कंटेंट. बरोबर. म्हणजे तुम्ही क्लेम करताना नत्र किती आहे, स्फुरद किती आहे, पालाश किती आहे, मायक्रोन्युट्रिएंटच्या बाबतीमध्ये त्याचं कंपोजिशन लिहिलं पाहिजे. नंतर टाईप ऑफ फर्टिलायझर लिहिला पाहिजे. कारण टाईप ऑफ फर्टिलायझर ह्याच्यासाठी कारण प्रत्येक टाईप ऑफ फर्टिलायझर व त्याची अनालिसिस प्रोसिजर ठरलेली आहे. बरोबर. की तो खताचा प्रकार कुठला आहे त्यानुसार त्याची प्रोसिजर FCO 1985 मध्ये दिलेली आहे. बरोबर. त्यामुळं क्लेम करताना महत्वाचा म्हणजे तो प्रकार कुठला आहे, ग्रेड कुठली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं कंपोजिशन असणं गरजेचं आहे. मग आता क्लेमच पूर्ण बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये अजून आपण काय सांगू शकतो की लेबल क्लेम करताना जे फर्टिलायझरचं लेबल क्लेम आहे त्याच्यामध्ये प्रथमतः मी सांगितलं तुम्हाला स्पष्ट शब्दात लिहिलं पाहिजे की फर्टिलायझर फॉर ऍग्रिकल्चर यूज ओनली. बरोबर. कारण हे खत फक्त ऍग्रिकल्चर वापरासाठीच आहे. कारण त्याच्या पुढचे कंप्लायन्स जे आहेत, जीएसटीचा विषय आहे किंवा बाकीचे जे टॅक्सेस आहेत ते सगळे त्याच्यावर अवलंबून आहेत. बरोबर. आपण तुम्ही बघितलं असेल जीएसटीच्या ह्याच्यामध्ये HSN कोड दिलेला असतो प्रत्येक प्रोडक्टला. मग ते कुठं वापरणार आहे, काही फूड ग्रेड असतात, काही मग ऍग्रिकल्चर. त्यामुळं स्पष्ट शब्दामध्ये इट इज अ फर्टिलायझर, त्याचा टाईप ऑफ फर्टिलायझर, त्याची ग्रेड कुठली आहे, कंपोजिशन कुठलं आहे, मॅन्युफॅक्चरर कोण आहे, त्याचा मार्केटर कोण आहे किंवा मॅन्युफॅक्चर्ड अँड मार्केटेड बाय, त्याचा ऍड्रेस पूर्ण असणं आवश्यक आहे, कस्टमर केअर नंबर असणं आवश्यक आहे. कारण ग्राहक मंचामध्ये उद्या तक्रारी अशा होतात की बाबा याच्यामध्ये जो क्लेम केलेला आहे तो चुकीचा आहे, त्याच्यामध्ये कस्टमर केअरचा नंबर दिलेला नाही, ईमेल ID दिलेला नाही, लायसन नंबर असणं आवश्यक आहे. म्हणजे ज्यावेळी शेतकरी एखादा तो खत घ्यायला जातो त्यावेळेस त्या शेतकऱ्याला समजलं पाहिजे की बाबा ही खरोखरच हा परवानाधारक विक्रेता आहे किंवा परवानाधारक उत्पादक आहे. नंतर तुमचे जे कंप्लायन्स आहेत बाकीचे MPCB सर्टिफिकेट आहे, पोल्युशन कंट्रोल बोर्ड सर्टिफिकेट आहे. तर हे MPCB जेवढे तुम्ही सर्टिफिकेट घेतलेले आहेत ते सगळ्यांचे लायसन्स नंबर त्या याच्यावर असणं आवश्यक आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपली पूर्ण विश्वासार्हता विक्रेत्याला बी वाटते आणि शेतकऱ्यांच्या प्रती पण वाटते. सर, तुम्ही आता परवान्याबद्दल बोलला. येस. तर आता बायोस्टिम्युलंट किंवा खत जे आहेत तर ह्याच्या संदर्भात आता सध्या ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट कडून कोणते परवाने दिले जातात? आता ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट कडून कृषी निविष्ठांचे परवाने दिले जातात. त्याच्यामध्ये खते, बियाणे, कीटकनाशके. खतामध्ये FCO मध्येच बायोस्टिम्युलंटचा अंतर्भाव झालेला आहे. पूर्वी कसं होतं, आता खताचा विचार केला तर आपण खतामध्ये सध्या विक्रीचा परवाना देतो स्टेट लेवलचा, नंतर होलसेल स्टेट लेवलचा परवाना देतो विक्रीचा, नंतर स्टेट लेवल मॅन्युफॅक्चरिंगचा परवाना देतो, इम्पोर्टचा परवाना देतो खताचा. असे 4-5 प्रकारचे परवाने आपण स्टेट लेवलवरनं देतो. आणि जे किरकोळ विक्रेते आहेत जिल्हा स्तरावर त्यांना संबंधित जिल्ह्याच्या कृषी विभागाकडून जिल्हा अधीक्षक जे पद निर्धारित केलेलं आहे, पद निर्देशित केलं आहे, त्यांच्याकडून तो रिटेलरचा परवाना, विक्रीचा परवाना, कृषी सेवा केंद्राचा रिटेलचा परवाना जिल्हा स्तरावरून दिला जातो. आता स्टेट लेवलनं हे 4 परवाने दिले जातात साधारणतः. आणि त्याच्यामध्ये बायोस्टिम्युलंट च्या अगोदर FCO मध्ये येण्याच्या अगोदर त्याला कुठलाही बेस नव्हता, लिगली कुठलाही बेस नव्हता. त्यामुळं शासनानं त्याचा विचार करून त्याच्या ट्रायल घेतल्या. बऱ्याचशा विद्यापीठामध्ये मल्टी लोकेशन ट्रायल घेऊन मग त्याचा बायोस्टिम्युलंटचा अंतर्भाव हा कायद्यामध्ये केलेला आहे. म्हणजे आपला जो शेड्यूल 6 आहे त्याच्यामध्ये आता सद्यस्थितीमध्ये आज अखेर जवळजवळ 128 बायोस्टिम्युलंटच्या ग्रेड हे FCO मध्ये अंतर्भाव केला आहे. त्यामुळं कायद्यानं संरक्षण त्या बायोस्टिम्युलंटला दिलेलं आहे. त्यामुळं बायोस्टिम्युलंटला सुद्धा आता परमनंट परवाना घेणं, मतलब राज्यस्तरावरून त्याचा विक्रीचा आणि उत्पादनाचा दोन्ही परवाना घेणं गरजेचं आहे.